नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी राज्यव्यवस्था प्रश्नसंच भाग 5 याविषयीची चर्चा करणार आहोत। या आधीच्या यूट्यूबवरच्या लेक्चर्समध्ये आपण राज्यव्यवस्था प्रश्नसंच भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 याविषयीचे सुद्धा प्रश्न पाहिलेले होते। त्याचप्रमाणे याही यूट्यूबच्या या ठिकाणी लेक्चरच्या अंतर्गत आपण राज्यव्यवस्था प्रश्नसंच भाग 5 च्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांची चर्चा जी आहे ती करणार आहोत। पण त्याआधी या ठिकाणी मी स्पर्धाग्रामच्या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही या ठिकाणी स्पर्धाग्राम ॲपच्या थ्रू किंवा स्पर्धाग्राम ॲपच्या माध्यमातून ज्या काही ऑनलाईन बॅचेस स्टार्ट झालेले आहेत त्याविषयीची सुद्धा थोडक्यात माहिती देतोय। राज्यव्यवस्था या विषयाच्या अनुषंगाने जे काही ऑनलाईन बॅचेस आहेत त्या राज्यसेवा पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा, संयुक्त गट ब पूर्व मुख्य परीक्षा, संयुक्त गट क पूर्व मुख्य परीक्षा आणि वनसेवा कृषी सेवा पूर्व परीक्षा, अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा या अनुषंगाने आणि इतरही ज्या काही एक्झाम आहेत त्याही अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी राज्यसेवा व्यवस्था ऑनलाईन बॅचेस जे काय आहेत त्या अवेलेबल होऊ शकतात किंवा उपलब्ध होऊ शकतात। याकरता जर तुम्हाला या ठिकाणी आमच्या या स्पर्धाग्राम ॲपच्या थ्रू या बॅचला जॉईन व्हायचं असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून एक प्रकारे राज्यव्यवस्था ऑनलाईन बॅचेसचा जो काही एक प्रकारे फायदा आहे तो फायदा घेऊ शकता। तर याकरता तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवर याबाबतची पूर्ण जी काही इन्फॉर्मेशन आहे किंवा जी काही इन्क्वायरी आहे ती करू शकता। तर आज आपण वळूया या ठिकाणी राज्यव्यवस्था प्रश्नसंच भाग 5 कडे आणि या राज्यव्यवस्था प्रश्नसंच भाग 5 मध्ये नेमके कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत किंवा एक प्रकारे या ठिकाणी चर्चेची करायचे आहेत ते आपण पाहणार आहोत। डेलिगेटेड लेजिस्लेशन या संकल्पनेचा संबंध खालीलपैकी कोणत्या संसदीय समिती किंवा समित्यांशी आहे? कोणत्या संकल्पनेचा? तर डेलिगेटेड लेजिस्लेशन या संकल्पनेचा संबंध खालीलपैकी कोणत्या संसदीय समिती किंवा समित्यांशी आहे? आणि ऑप्शन दिलेले आहेत संयुक्त समिती, प्रवर समिती, उपविधान समिती आणि खासगी विधेयक समिती। या सबंध संसदीय समित्यांपैकी कोणत्या समिती किंवा समित्यांशी या कन्सेप्टचा संबंध आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे। आणि पर्याय दिलेले आहेत अ व ब, फक्त ड, फक्त क आणि ब व क। याचं या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे फक्त क। आता हेच उत्तर या प्रश्नाचं उत्तर का आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे लक्षात आलं पाहिजे की डेलिगेटेड लेजिस्लेशन म्हणजे नेमकं काय आणि या डेलिगेटेड लेजिस्लेशनचा संबंध एक प्रकारे या उपविधान समितीशी का जोडता येतो की जी संसदेच्या पातळीवर असणारी एक विधी समिती आहे। या विधी समितीशी या एक प्रकारे डेलिगेटेड लेजिस्लेशनचा संबंध का जोडला जातो त्याचं कारण काय तर त्याचा विस्ताराने विचार आपण पुढे करणार आहोत। फर्स्ट पहिल्यांदा आपण हे लक्षात घेऊया की डेलिगेटेड लेजिस्लेशन याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो। तर डेलिगेटेड लेजिस्लेशन याचा मराठीमध्ये अर्थ होतो ते म्हणजे प्रदत्त विधान। काय? प्रदत्त विधान। आता प्रदत्त विधान याचाही नेमका अर्थ मराठीमध्ये साध्या सोप्या भाषेत सांगायचा तर तो काय करता येऊ शकेल हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे। विस्ताराने आपण अर्थ तर पाहणार आहोत पण शब्दशः अर्थ या प्रदत्त विधानाचा काय होतो तर विधेयका विषयीची जी काही सत्ता आहे, विधेयका विषयीची जी काही सत्ता आहे ती प्रदान करणे। विधेयका विषयीची सत्ता प्रदान करणे कोणाला प्रदान करणे तर दुसऱ्या घटकाकडे प्रदान करणे। मग आता कोणाकडून कोणाकडे प्रदान करणे याचा विस्तार विचार आपण पुढे करणारच आहोत की विधेयका विषयीची सत्ता ही कोणाकडून कोणाकडे प्रदान करणे। मग आता पहा की भारतामध्ये जर पाहिलं तर आपल्याकडे कायदे तयार करण्याची सत्ता ही कायदे मंडळाकडे आहे, संसदेकडे आहे। कायद्याच्या अंमलबजावणीची सत्ता ही कार्यकारी मंडळाकडे म्हणजेच सरकारकडे आहे, मंत्रिमंडळाकडे आहे आणि कायद्याच्या संरक्षणाची किंवा घटनेच्या संरक्षणाची जबाबदारी जी काय आहे ती न्यायमंडळाकडे आहे। मग आता इथं या ठिकाणी या प्रदत्त विधानाच्या माध्यमातून डेलिगेटेड लेजिस्लेशनच्या माध्यमातून या विधेयकाच्या विषयीची जी काही सत्ता आहे ती कायदे मंडळाकडून कार्यकारी मंडळाकडे प्रदान केली जाते। का प्रदान केली जाते त्याचं कारण काय त्याचा विस्ताराने आपण इथे विचार करणार आहोत की प्रदत्त विधान याचा सोप्या भाषेत अर्थ असा होतो की कायदे मंडळाने म्हणजेच संसदेने कार्यकारी मंडळाकडे म्हणजेच मंत्रिमंडळाकडे किंवा सरकारकडे कायद्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून
कायद्यातील अंमलबजावणीचे नियम तयार करण्याची सत्ता प्रदान करणे. पहा, पूर्ण स्पष्टीकरण नीट व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या, कारण की जोपर्यंत तुम्ही डेलिगेटेड लेजिस्लेशन ही कन्सेप्ट समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला या प्रश्नाविषयीचा उपविधान समितीशी काय संबंध आहे हे समजणार नाही, कारण की खूप विस्ताराने आपण याचा विचार इथं करणार आहोत. प्रदत्त विधान याचा अर्थ सोप्या भाषेत असा होतो की कायदेमंडळाने म्हणजेच संसदेने कार्यकारी मंडळाकडे म्हणजेच मंत्रिमंडळाकडे कायद्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने कायद्यातील अंमलबजावणीचे जे नियम तयार करण्याची सत्ता आहे ती प्रदान करणे. अंमलबजावणीचे नियम तयार करण्यासाठी ही सत्ता कायदेमंडळाकडून कार्यकारी मंडळाकडे प्रदान केली जाते किंवा दिली जाते. कारण संसदेने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी का ही सत्ता प्रदान केली जाते कायदेमंडळाकडून कार्यकारी मंडळाकडे किंवा संसदेकडून सरकारकडे कायदे तयार करण्याविषयीची सत्ता किंवा विधेयकाविषयीची सत्ता का प्रदान केली जाते, तर संसदेने केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी ही सरकारला करावीची असते, म्हणजेच मंत्रिमंडळाला करावीची असते. मंत्रिमंडळ त्याची अंमलबजावणी करत असते. त्यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीचे नियम तयार करण्याचे अधिकार हे कार्यकारी मंडळाला दिले जाणे आवश्यक असते. मान्य करूया की आपल्याकडे संसद कायदा तयार करते, पण कार्यकारी मंडळ जेव्हा त्या कायद्याची अंमलबजावणी करत असते तेव्हा त्या कार्यकारी मंडळ या यंत्रणेला अंमलबजावणीचे नियम तयार करण्याविषयीची सत्ता कायदेमंडळ प्रदान करतं. कारण की अंमलबजावणीच्या नियमाविषयीची माहिती ही कार्यकारी मंडळाला अधिकाधिक असते, कारण की कार्यकारी मंडळ ही कायद्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. म्हणून या ठिकाणी अंमलबजावणीचे नियम तयार करण्याचे अधिकार हे कार्यकारी मंडळाला देणे आवश्यक असते, म्हणून ती सत्ता प्रदान केली जाते. उपविधान याचा अर्थ असा आहे. आता आपण जाऊया उपविधान समिती या अंतर्गत उपविधान या शब्दाकडे. उपविधान या शब्दाचा अर्थ काय आहे? उपविधान याचा अर्थ म्हणजे आता पहा की मी उत्तर काय सांगितलेलं आहे, याचं उपविधान समिती की ज्याचा या डेलिगेटेड लेजिस्लेशनशी संबंध आहे असं मी म्हटलेलं आहे. पण इथं आपल्याला उपविधान याचाही अर्थ माहिती असणं गरजेचं आहे, तर मग आपल्याला डेलिगेटेड लेजिस्लेशनची उपविधान समितीचा कसा संबंध आहे हे लक्षात येऊ शकेल. की उपविधान याचा अर्थ काय, तर विधान म्हणजे विधेयक. या उपविधानामध्ये जो विधान हा शब्द आहे त्या विधानाचा शब्दाचा अर्थ काय होतो, विधान म्हणजे विधेयक. की विधान म्हणजे विधेयक. विधान या शब्दाचा आधी, विधान या शब्दाच्या आधी म्हणजे या विधान या शब्दाच्या आधी, विधान या शब्दाच्या आधी सं हा शब्द जोडला तर शब्द तयार होतो संविधान. म्हणजे पहा, सं प्लस विधान तयार होतो शब्द संविधान. म्हणजे विधान म्हणजे विधेयक. विधान या शब्दाच्या आधी सं हा शब्द जोडला तर शब्द तयार होतो संविधान. संविधान यातील विधान म्हणजे, संविधान यातील विधान म्हणजे विधेयक. जसं मी म्हटलं इथं की विधान म्हणजे विधेयक, तर संविधान यातील विधान म्हणजे विधेयक आणि त्या विधानातील उपविधान म्हणजे उपविधेयक. त्या विधानातील एक प्रकारे उपविधान म्हणजे काय, उपविधेयक म्हणजेच विधेयकातील उपविधेयक. म्हणजे उपविधानाचा अर्थ काय होतो, उपविधेयक. उपविधानाचा अर्थ काय होतो, उपविधेयक. विधानाचा अर्थ काय होतो, विधेयक. मग विधानातील उपविधान म्हणजे विधेयकातील उपविधेयक असा अर्थाचा अर्थ होतो. मग आता पुढे आपण पाहूया. उदाहरण मी या ठिकाणी दिलेलं आहे पहा, की एका विधेयकातील उपविधेयक किंवा एका विधानातील उपविधान हे कशा अर्थाने विचार घेतलं जाऊ शकतं, तर उदाहरण मी या ठिकाणी दिलेलं आहे की जसे अन्न सुरक्षा कायदा यातील या कायद्याच्या अंमलबजावणीचा नियम. आता उपविधान किंवा उपविधेयक हे कशाशी संबंधित आहे, अंमलबजावणीशी संबंधित आहे, अंमलबजावणीच्या नियमाशी संबंधित आहे. म्हणजे उपविधान किंवा उपविधेयकाचा संबंध जो आहे तो कशाशी आहे, तर अंमलबजावणीच्या नियमाशी आहे. उपविधान किंवा उपविधेयक याचा संबंध जो काय आहे तो अंमलबजावणीच्या नियमाशी आहे. म्हणून मी उदाहरण दिलेलं आहे की जसे अन्न सुरक्षा कायदा यातील या कायद्याच्या अंमलबजावणीचा नियम काय, अंमलबजावणीचा नियम की प्रत्येक व्यक्तीला
5 किलो व महिन्याला 35 किलो अन्नधान्य मोफत व अल्प दरात मिळावे या नियमाची अंमलबजावणी प्रशासन करते. या नियमाची अंमलबजावणी प्रशासन करते की ज्या प्रशासनावर कार्यकारी मंडळाचं नियंत्रण असतं. या नियमाची अंमलबजावणी प्रत्यक्ष प्रशासन करते आणि पण या कायद्यातील हा अंमलबजावणीचा नियम आहे. कोणत्या कायद्यातील हा अंमलबजावणीचा नियम आहे तर या कायद्यातील अन्न सुरक्षा कायदा यातील अंमलबजावणीचा नियम काय आहे. हा नियम आहे की प्रत्येक व्यक्तीला 5 किलो व महिन्याला 35 किलो अन्नधान्य मोफत व अल्प दरात मिळावे. मग आता हा जो नियम आहे की ज्याला या ठिकाणी काय म्हटलं जातं उपविधेयक किंवा उपविधान म्हटलं जातं. कोणत्या कायद्यातील हा नियम आहे अंमलबजावणीचा तर तो या कायद्यातील आहे, अन्न सुरक्षा कायद्यातील आहे. म्हणजे सांगायचं हेतू काय की जेव्हा एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला प्रशासकीय कर्मचाऱ्याला एखाद्या कायद्यातील अंमलबजावणीच्या नियमांची अंमलबजावणी करायची असते, एखाद्या कायद्यातील अंमलबजावणीच्या नियमांची अंमलबजावणी करायची असते तेव्हा त्याला उपविधान किंवा उपविधेयक म्हटलं जातं. की जे उपविधान किंवा उपविधेयक तयार करण्याविषयीची सत्ता कुणाकडे असते कार्यकारी मंडळाकडे असते, मंत्रिमंडळाकडे असते. म्हणून हे तुम्हाला उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. मग आता पहा की हा जो काही अंमलबजावणीचा नियम आहे किंवा या कायद्यातला जो काही हा उपविधानाचा उपविधेयकाचा नियम आहे तो कोणी तयार केलेला आहे कार्यकारी मंडळाने तयार केलेला आहे. कारण की त्याबाबतची सत्ता कायदे मंडळाने कार्यकारी मंडळाकडे प्रदान केलेली आहे, दिलेली आहे. म्हणून मग आता पहा मात्र मंत्रिमंडळाने कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जे नियम किंवा उपनियम म्हणजेच उपविधान तयार केले आहेत ते मूळ कायद्याशी सुसंगत आहेत की नाहीत. ते मूळ कायद्याशी सुसंगत आहेत की नाहीत हे पाहण्याचे काम कोण करते तर उपविधान समिती करते. हे पाहण्याचं काम कोण करतं उपविधान समिती करतं. म्हणजे मंत्रिमंडळाने कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जे नियम उपनियम म्हणजेच उपविधान तयार केले आहेत ते मूळ कायद्याशी सुसंगत आहेत की नाहीत हे पाहण्याचे काम उपविधान समिती करते. पण उपविधान समिती तेव्हा हे काम केव्हा करू शकते जेव्हा कायदे मंडळाने अशा प्रकारचे अंमलबजावणीचे नियम उपनियम तयार करण्याची सत्ता कार्यकारी मंडळाला प्रदान केलेली असेल तेव्हाच उपविधान समिती याविषयीचे जे काही नियम उपनियम आहे ते मूळ कायद्याच्या अनुषंगाने सुसंगत आहेत की नाहीत हे तपासू शकते, पाहू शकते. मग आता इथं आपल्याला जो प्रश्न विचारला होता मगाशी तो काय होता या बाबतचा की डेलिगेटेड लेजिस्लेशन याचा संबंध खालीलपैकी कोणत्या संसदीय समितीशी आहे. आपण उत्तर काय दिलं उपविधान समितीशी आहे. कसा आहे तर तो या अर्थाने की जेव्हा केव्हा कायदे मंडळ एखाद्या कायद्याच्या अंमलबजावणीचे नियम तयार करण्यासंबंधीची सत्ता कार्यकारी मंडळाकडे प्रदान करते तेव्हा त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं डेलिगेटेड लेजिस्लेशन प्रदत्त विधान असं म्हटलं जातं. त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं डेलिगेटेड लेजिस्लेशन प्रदत्त विधान असं म्हटलं जातं. आणि मग अशा या डेलिगेटेड लेजिस्लेशनचा संबंध जो काय आहे तो कोणत्या समितीशी आहे उपविधान समितीशी आहे. का आहे कारण की जो काही अंमलबजावणीचा नियम कार्यकारी मंडळाने किंवा मंत्रिमंडळाने तयार केलेला आहे अंमलबजावणीचा नियम जो की कार्यकारी मंडळ किंवा मंत्रिमंडळाने तयार केलेला आहे तो नियम किंवा उपनियम हा मूळ कायद्याशी सुसंगत आहेत किंवा नाहीत हे पाहण्याचं काम कोणती समिती करते संसदेची तर ती करते उपविधान समिती. आणि म्हणून या ठिकाणी संसद मंत्रिमंडळाला जोपर्यंत प्रदत्त विधानाद्वारे कायद्यातील अंमलबजावणीचे उपनियम किंवा उपविधान तयार करण्याची सत्ता प्रदान करीत नाही तोपर्यंत उपविधान समिती ही उपविधानांची पाहणी करू शकत नाही. उपविधानांची पाहणी करू शकत नाही. म्हणजे मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की जोपर्यंत या ठिकाणी कायदे मंडळ ही एखाद्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगातून जे नियम आणि उपनियम तयार करण्याची सत्ता ही या कार्यकारी मंडळाकडे प्रदान करीत नाही देत नाही तोपर्यंत उपविधान समिती अशा नियम आणि उपनियमांची या ठिकाणी सुसंगतता तपासू शकत नाही, मूळ कायद्याशी असणारी सुसंगतता तपासू शकत नाही. हा उल्लेख या ठिकाणी इथं केलेला आहे. आणि म्हणून त्यासाठी कायदे मंडळाने कार्यकारी मंडळाला या ठिकाणी विधेयकाविषयीची सत्ता प्रदान केली पाहिजे किंवा अंमलबजावणीचे नियम तयार करण्याविषयी सत्ता प्रदान केली पाहिजे. याच प्रोसेसला म्हटलं तर डेलिगेटेड लेजिस्लेशन की ज्या संकल्पनेचा संबंध हा उपविधान समितीशी आपल्याला आहे हे सांगता येऊ शकेल. त्यानंतर
ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेचा विचार करता एकदा का निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की उच्च न्यायालय हे विधान जे काय आहे ते अर्धवट ठेवलं गेलेलं आहे। एक विधान दिलेलं आहे आणि ते विधान पूर्ण केलेलं नाहीये, ते विधान आपल्याला खालच्या पर्यायातून पूर्ण करायचं आहे। काय म्हटलेलं आहे की ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेचा विचार करता एकदा का निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की उच्च न्यायालय हे आणि पुढे पर्याय दिलेत निवडणूक कार्यवाही थांबविण्यासाठी किंवा नव्याने निवडणुका घेण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यास निर्देश देऊ शकत नाही। निर्देश देऊ शकत नाही। ग्रामपंचायत निवडणूक निकाल घोषित करण्यात येऊ नये असा त्याला निर्देश देऊ शकत नाही। इथंही नाही असा उल्लेख केलेला आहे, इथंही नाही असा उल्लेख केलेला आहे की ग्रामपंचायत निवडणूक निकाल घोषित करण्यात येऊ नये असा त्याला निर्देश देऊ शकत नाही। 20 व्यक्तींसाठी नव्याने मतदान घेण्याचा त्याला आदेश देऊ शकत नाही। आणि विचारलंय काय की वरीलपैकी कोणते विधान बरोबर नाही किंवा बरोबर नाहीत। मग आता बरोबर नाही किंवा बरोबर नाहीत याचा अर्थ काय होतो की कोणतं विधान चूक आहे किंवा आहेत। या 3 विधानांपैकी कोणतं विधान चूक आहे किंवा आहेत। मग आता इथं पहा, फक्त क हा पहिला पर्याय दिलेला आहे, फक्त ब हा दुसरा पर्याय दिलेला आहे, ब व क हा तिसरा पर्याय दिलेला आहे आणि सर्व विधाने बरोबर आहेत असा चौथा पर्याय दिलेला आहे आणि मी याचं उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 4। मग आता पर्याय क्रमांक 4 हे उत्तर का आहे हे आपल्याला समजून घेण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा ही सर्व विधाने जी काय आहेत ती विस्ताराने आणि व्यवस्थित पद्धतीने वाचणे गरजेचं आहे। पहा की ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेचा विचार करता एकदा का निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की उच्च न्यायालय हे ग्रामपंचायती निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि एकदा का ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की उच्च न्यायालय हे काय करू शकतं काय करू शकत नाही याविषयीचे खाली पर्याय दिलेले आहेत। मग आता पहा, निवडणूक कार्यवाही थांबविण्यासाठी किंवा नव्याने निवडणुका घेण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यास निर्देश देऊ शकत नाही। विधान या ठिकाणी आपल्याला शोधायचे काय की हे चूक आहे का हे शोधायचं आहे। त्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक निकाल घोषित करण्यात येऊ नये असा त्याला निर्देश देऊ शकत नाही। निर्देश देऊ शकत नाही। त्यानंतर 20 व्यक्तींसाठी नव्याने मतदान घेण्याचा आदेश त्याला देऊ शकत नाही। मग आता पहा की आपण म्हटलेलं आहे की ही सर्व विधाने बरोबर आहेत, एकही विधान चुकीचं आहे असं नाही। एकही विधान चुकीचं आहे असं नाही, म्हणजे सर्व विधाने कशी आहेत बरोबर आहेत। आपल्याला काय विचारलं आहे की कोणतं विधान बरोबर नाही किंवा नाहीत, म्हणजेच अर्थ काय होतो की चूक कोणतं आहे किंवा आहेत। पण उत्तर आपण काय देतोय की यातलं कोणतंही विधान चूक नाहीये, सर्व विधाने कशी आहेत बरोबर आहेत। सर्व विधाने बरोबर आहेत। मग आता का बरोबर आहेत ही सर्व विधाने तर पहा की भारतीय घटनेतील 73व्या घटना दुरुस्तीच्या कलम 243 ओ नुसार पंचायत राज निवडणुकी संबंधीच्या बाबींमध्ये न्यायालयांना हस्तक्षेप करण्यास प्रतिबंध असल्याने उच्च न्यायालय हे या निवडणूक प्रक्रिया चालू असताना कोणताही निर्देश निवडणूक अधिकाऱ्यास देऊ शकत नाही। स्पष्टपणाने अशी तरतूद केलेली आहे कलम 243 ओ मध्ये 73व्या घटनानुसार भाग 9 अंतर्गत की एक प्रकारे पंचायत राज संबंधीच्या या निवडणुकी बाबी संबंधीच्या अंतर्गत निवडणूक प्रक्रिया चालू असताना न्यायालयांना हस्तक्षेप करण्यास प्रतिबंध आहे किंवा असल्याने उच्च न्यायालय हे निवडणूक प्रक्रिया सुरू असताना कोणताही निर्देश निवडणूक अधिकाऱ्यास देऊ शकत नाही अशी तरतूद कलम 243 ओ मध्ये स्पष्ट केलेली आहे। म्हणून पहिली दोन्ही विधाने जी काय आहेत ती बरोबर आहेत। दोन्ही विधान बरोबर आहेत की निवडणूक कार्यवाही थांबविण्यासाठी किंवा नव्याने निवडणुका घेण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यास निर्देश देऊ शकत नाही कोण उच्च न्यायालय देऊ शकत नाही, कारण की तशी तरतूद कलम 243 ओ मध्ये आहे। एवढंच नव्हे तर ग्रामपंचायत निवडणूक निकाल घोषित करण्यात येऊ नये असाही निर्देश संबंधित अधिकाऱ्याला देऊ शकत नाही। आता राहिला प्रश्न तिसऱ्या विधानाचा की 20 व्यक्तींसाठी नव्याने मतदान घेण्याचा त्याला आदेश देऊ शकत नाही। केवळ 20 व्यक्तींसाठी नव्याने या ठिकाणी निवडणूक मतदान घेण्याचा आदेश का देऊ शकत नाही तर एक प्रकारे उच्च न्यायालयाला तशा पद्धतीने आदेश देण्याचा अधिकारच कलम 243 ओ नुसार दिला गेलेला नाहीये, कारण की त्यांना या न्यायालयांना या निवडणूक प्रक्रिया चालू असताना हस्तक्षेप करण्यास प्रतिबंधित केले गेलेलं आहे।
म्हणून हे या आधारावर आपल्याला सांगता येईल. आणखी दुसरं एक स्पष्टीकरण इथं स्पष्ट केलेलं आहे की बी कृष्णय्या विरुद्ध राज्य निवडणूक आयोग आंध्र प्रदेश 1996 या खटल्यात सुद्धा प्रश्नातील तीनही विधानांना अनुसरून म्हणजे अ ब क ही जी काही तिन्ही विधानं आपण या प्रश्नामध्ये जी आता पाहिलेली आहेत, या तिन्ही विधानांना अनुसरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला आहे की उच्च न्यायालयाला किंवा इतर कोणत्याही न्यायालयाला निवडणूक प्रक्रिया चालू असताना अशा प्रकारच्या हस्तक्षेपाला प्रतिबंधित केलेलं आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याच्या निर्णयामध्ये या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. म्हणून हेही आपल्याला ॲडव्हान्स पद्धतीने हे माहिती पाहिजे की अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर याच्याशी संबंधित असणारा हा जो काही खटला आहे तो नेमका कोणता आहे. तर हा एक या पद्धतीने पंचदास संबंधित असणारा हा प्रश्न. त्यानंतर 42व्या घटनास्थळीद्वारे घटनेच्या भाग 4 मध्ये खालीलपैकी कोणती उपकलमे स्पष्ट करण्यात आलेली आहेत. 42व्या घटनास्थळीद्वारे भाग 4 मध्ये, भाग 4 कशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेमध्ये, तर मार्गदर्शक तत्वांशी संबंधित आहे. तर अशा या मार्गदर्शक तत्वांशी संबंधित भाग 4 मध्ये खालीलपैकी कोणत्या उपकलमांना समावेश करण्यात आलेला आहे. मग आता पहा, कलम पहिला पर्याय दिलेला आहे अ पर्याय, कलम 39A समान न्याय व मोफत कायदेशीर सहाय्य, कलम 48A पर्यावरण सुधारणा, जंगले व वन्यजीव यांचे संरक्षण, कलम 43A उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांना सहभाग आणि कलम 43B सहकारी संस्थांचे प्रवर्तन करण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. आणि पर्याय उत्तर दिलेली आहेत अ ब क व ड, अ ब क, अ व ब आणि क व ड. मी उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे अ ब क हेच 3 पर्याय फक्त 42व्या घटनानुसार भाग 4 मध्ये उपकलम म्हणून समावेश करण्यात आलेले आहेत. पर्याय ड चा विचार जो का आहे तो या ठिकाणी या 42व्या घटनानुसार करता येऊ शकत नाही, हे या ठिकाणी सांगता येऊ शकेल. मग आता असं का, तर पहा की कलम 43B मधील तरतूद ही 42व्या घटनानुसार नव्हे तर ती 97व्या घटनानुसार ही आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केली गेलेली आहे. कोणती? सहकारी संस्थांचे प्रवर्तन करण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील ही कलम 43B मधली तरतूद ही 42व्या घटनानुसार नव्हे तर 97व्या घटनानुसार ही समाविष्ट केली गेलेली आहे. आणि त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर सांगता येईल की केवळ अ ब क मधीलच किंवा कलम 39A 48A आणि 43A मधल्याच तरतुदी 42व्या घटनानुसार भाग 4 मध्ये या ठिकाणी समाविष्ट केलेल्या आहेत. मग आता पहा की ही जी 97वी घटनास्थळी आहे त्याचा जर विचार केला तर भारतीय घटनेच्या भाग 4 मध्ये ही समाविष्ट केलेली आहे 43B मधली तरतूद, हे आपण मान्य करूया 97व्या घटनास्थळीनुसार. पण जी काही 97वी घटनास्थळी आहे त्याचा संबंध जो आहे तो भाग 9B शी सुद्धा जोडला गेलेला आहे. 97व्या घटनास्थळीचा संबंध जो आहे तो भाग 9B शी सुद्धा जोडला गेलेला आहे, कारण की भाग 9B ची निर्मिती या 97व्या घटनास्थळी झालेली आहे. आणि भाग 9Bचं नाव जे आहे ते काय दिलेलं आहे, सहकारी संस्था. भारतीय राज्यघटनेमध्ये 97व्या घटनास्थळीद्वारा भाग 9B ची निर्मिती झालेली आहे आणि त्याचं नाव काय दिलेलं आहे, सहकारी संस्था. आणि कलम 243 ZH ते कलम 243 ZT अंतर्गत या सहकारी संस्थांशी संबंधित 97व्या घटनास्थळीनुसार जी काही वेगळ्या प्रकारच्या नवीन तरतुदी केलेल्या आहेत त्यांचा उल्लेख केलेला आहे. कोणत्या कलमामध्ये? कलम 243 ZH तो कलम 243 ZT. म्हणजे पहा की आपण जर पाहिलं तर 73वी आणि 74वी घटनास्थळी की जी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी रिलेटेड आहे आणि यांचा कलमांचा संबंध जो का आहे तो कलम 243 कलम 243 A टू कलम 243 O पर्यंत आहे. 73व्या घटनास्थळीचा संबंध. आणि 74व्या घटनास्थळीचा संबंध जो का आहे तो कलम 243P टू कलम 243 ZG शी आहे. म्हणजे 73वी आणि 74वी घटनास्थळी यांचा संबंध जो काय आहे तो असा कलम 243A टू 243O शी आहे. आणि 74व्या घटनास्थळीचा संबंध जो काय आहे तो शहरी दृष्टिकोनातून कलम 243P टू कलम 243 ZG शी आहे. त्याच्या पुढे कंटिन्यू केलेला आहे या 97व्या घटनास्थळीने सहकारी संस्थांशी संबंधित भाग 9B मध्ये. आता इथंही पहा 73व्या घटनास्थळीचा संबंध जो काय तो भाग 9 शी आहे
आणि चौऱ्याहत्तर घटनास्थळी संबंध जो काय आहे तो भाग 9A शी आहे. आणि मग भाग 9B जो आहे तो सहकारी संस्था म्हणून विचार घेतलेला आहे 97 घटनास्थळीद्वारा. आणि एक प्रकारे कलम 243ZH ते कलम 243ZT मध्ये या सहकारी संस्थांशी संबंधित विस्तृत तरतूद जी काय आहे ती केलेली आहे. एवढंच नव्हे तर या सहकारी संस्थांच्या दृष्टिकोनातून असणारं जे काही तरतूद आहे ते 43B खाली सुद्धा भाग 4 मध्ये समाविष्ट केलेले आहे. हे आपण या प्रश्नात पाहिलेलं आहे. म्हणजे भाग 4 मध्ये पण या सहकारी संस्थांशी संबंधित असणाऱ्या गोष्टीचा संबंध आपण जोडू शकतो 97 घटनास्थळीच्या माध्यमातून. आणि भाग 9B मध्ये पण 97 घटनास्थळीच्या माध्यमातून तो संबंध आपण जोडू शकतो सहकारी संस्थांच्या अनुषंगाने. आणि कलम 243H तो कलम 243ZT मध्ये पण त्याचा संबंध आपण सहकारी संस्थांच्या दृष्टिकोनातून जोडू शकतो. म्हणजे पहा, एका प्रश्नातून अनेक प्रकारच्या घटनेतल्या वेगवेगळ्या घटकाशी त्याचा संबंध कसा आहे हे आपण इथं स्पष्ट केलेला आहे. या पद्धतीने जर आपण या ठिकाणी असं एकाच प्रश्नाच्या माध्यमातून अनेकांशी त्याचा संबंध जोडून अनेक प्रश्न जर विचारात घेतले तर ते अधिकाधिक फायद्याचं ठरू शकतं. त्यानंतर खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने बरोबर नाही किंवा नाहीत. आता पहा, खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधान किंवा विधाने बरोबर नाही किंवा नाहीत. बरोबर नाहीत म्हणजेच काय, चूक आहे किंवा आहेत. प्रश्नोत्तरांचा तास हा संसदीय कार्यवाहीचा एक मनोरंजक भाग आहे. काय म्हटले पहा पहिल्या पर्यायामध्ये, प्रश्नोत्तरांचा तास हा संसदीय कार्यवाहीचा एक मनोरंजक भाग आहे. तारांकित प्रश्न म्हणजे ज्या प्रश्नासमोर ॲस्टॅरिस्क असे चिन्ह असते. प्रश्नोत्तराच्या तासात आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे अशा अर्थाची सूचना सदस्याने संबंधित सभागृहाच्या महासचिवाला द्यावी लागते. प्रश्नोत्तराच्या तासात साधारणतः प्रश्न सरकारी सदस्यांना विचारले जातात. आणि तुम्हाला मूळ प्रश्न काय विचारलाय पहा की खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर नाही किंवा नाहीत, म्हणजेच कोणतं विधान चूक आहे किंवा आहेत हे शोधायचं आहे. मग फक्त अ, फक्त क व ड आणि सर्व विधाने बरोबर आहेत असा चौथा पर्याय दिलेला आहे. आपण याचं उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे सर्व विधाने बरोबर आहेत. आता सर्व विधाने का बरोबर आहेत, म्हणजे यातले एकही विधान चूक आहे का, नाहीये, सर्व विधाने बरोबर आहेत. याचा आपल्याला विस्ताराने विचार करत असताना आपल्याला प्रत्येक पर्यायाविषयीची जी चर्चा आहे ती विस्ताराने पुढे करायची आहे. तर पहिला पर्याय काय दिलेला आहे पहा की प्रश्नोत्तरांचा तास हा संसदीय कार्यवाहीचा एक मनोरंजक भाग आहे. शब्द का वापरलेला आहे, मनोरंजक भाग आहे. मग खरंच या ठिकाणी प्रश्नोत्तरांचा तास हा संसदीय कार्यवाहीचा एक मनोरंजक भाग असतो का किंवा आहे म्हणून का म्हटलं जातं, त्याचं कारण काय, तर पहा की प्रश्नोत्तरांचा तास हा संसदीय कार्यवाहीचा मनोरंजक भाग आहे कारण या तासात सभागृहातील वातावरण कधी तणावपूर्ण असते तर दुसऱ्याच क्षणी या सभागृहात हसण्याचा गडगडाट सुद्धा होतो. म्हणजे जेव्हा प्रश्नोत्तरांचा तास या ठिकाणी संसदीय पातळीवर सुरू होतो, सकाळी 11 वाजता आपल्याकडे संसदेच्या अंतर्गत क्वेश्चन आवरची सुरुवात होते, प्रश्नोत्तरांच्या तासाची सुरुवात होते. आणि मग अशा वेळेस या ठिकाणी या तासामध्ये संसद सदस्य जे काय आहे ते सरकारला, सरकारमधल्या मंत्र्यांना, सरकारी सदस्यांना प्रश्न विचारू शकतात. आणि मग असे प्रश्न विचारल्यानंतर कधी या ठिकाणी या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये तणावपूर्ण वातावरण असतं तर कधी या ठिकाणी त्याच वातावरणामध्ये हसण्याचा गडगडाट सुद्धा ऐकू येतो. म्हणून हे वातावरण कसं असतं, मनोरंजक असतं. म्हणून प्रश्नोत्तरांचा तास हा संसदीय कार्यवाहीचा भाग जो काय तो मनोरंजक भाग आहे असं म्हणणं किंवा असं दिलेलं हे विधान बरोबर आहे. तसेच एखाद्या मंत्र्याच्या किंवा सदस्याच्या बोलण्याने विनोद निर्माण होऊन वातावरणातील तंगपणा सुद्धा कमी होतो. याही कारणामुळे हा संसदीय कार्यवाहीचा भाग मनोरंजक आहे असं म्हणायला जागा होते. त्यानंतर प्रश्नाबाबतची सूचना सभागृहाच्या सचिवालाच द्यावी लागते. जो कोणता प्रश्न या ठिकाणी सरकारी सदस्यांना म्हणजेच या ठिकाणी मंत्र्यांना विचारायचा आहे संसदेतल्या सदस्यांना, तर तो विचारायचा आहे याबाबतची पूर्व सूचना कुणाला द्यावी लागते तर या ठिकाणी महासचिवाला द्यावी लागते. हा असा नियम आहे संसदीय नियमावलीमध्ये. त्यामुळे या ठिकाणी याशी रिलेटेड असणारं विधान सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर ॲस्टेरिक्स चिन्ह म्हणजे कसलं चिन्ह आहे तर या प्रकारचं चिन्ह आहे. ॲस्टेरिक्स चिन्ह म्हणजे या प्रकारचं चिन्ह की ज्या अशा प्रकारचं चिन्ह ज्या प्रश्नासमोर असेल, ॲस्टेरिस्क असे जे काही चिन्ह आहे
हे चिन्ह ज्या प्रश्नासमोर असेल त्या प्रश्नालाच आपण काय म्हणतो, तारांकित प्रश्न असं म्हणतो. त्याच प्रश्नाला काय म्हटलं जातं, तारांकित प्रश्न. आणि म्हणून हे जे काही इथं विधान दिलेलं होतं की एक प्रकारे काय, तारांकित प्रश्न म्हणजे ज्या प्रश्नासमोर ॲस्टेरिस्क असे चिन्ह असते तर त्याला आपण तारांकित प्रश्न असं म्हणतो. तर हे इथं या अर्थ, हे चिन्ह कसं असतं तर या प्रकारचं चिन्ह असतं. हे म्हणजे जर आपल्याला या ठिकाणी ह्याच्यामध्ये लक्षात येत नसेल तर मी थोडक्यात सांगतोय. अशा पद्धतीने हे चिन्ह आपण इथं विचारात घेऊ शकतो की जे इथं मी स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर सरकारी सदस्यांना म्हणजेच सरकारी मधील मंत्र्यांना या ठिकाणी असा उल्लेख इथे करता येऊ शकेल. म्हणजे इथे जे शेवटचं विधान मी दिलं होतं की प्रश्नोत्तरांच्या तासात साधारणतः प्रश्न सरकारी सदस्यांना विचारले जातात. म्हणजे सरकारी सदस्यांना विचारले जातात म्हणजे कुणाला विचारले जातात तर ते सरकारमधल्या मंत्र्यांनाच विचारले जातात असा त्याचा अर्थ होतो. म्हणून चारही विधाने कशी आहेत, बरोबर आहेत. एकही विधान त्यातलं चुकीचं नाहीये असं आपल्याला इथं सांगता येऊ शकेल. मग आता पहा, भलेही मी या ठिकाणी या प्रश्नाच्या अनुषंगाने हे स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी सुद्धा एक उदाहरण म्हणून या ठिकाणी मी स्क्रीनवर तारांकित प्रश्नासंबंधीचं एक उदाहरण इथं देतोय. पुढे आपण त्या तारांकित प्रश्नाच्या अनुषंगाने उदाहरण पाहूया. पहा, भारत सरकार गृह मंत्रालय लोकसभा तारांकित प्रश्न संख्या 23 असा इथं उल्लेख केलेला आहे. आणि हा प्रश्न विचारला होता दिनांक 4/2/2020 ला, 4/2/2020 ला, म्हणजे एक प्रकारे 4 फेब्रुवारी 2020 ला हा प्रश्न विचारलेला होता. आणि प्रश्न काय पहा की हा प्रश्न विचारलेला आहे. आता पहा इथं तारांकित चिन्ह दिलेलं आहे. या ठिकाणी ही जी काही माहिती आहे ती माहिती जी काही संस्थेची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून काढलेली आहे आणि त्या आधारावर तुम्हाला तारांकित प्रश्न नेमका कसा विचारात घेतला असतो याचं उदाहरण मी इथं दाखवतोय. मग तारांकित का म्हटलं जातं, कारण की इथं या प्रकारचं ॲस्टेरिस्क जे काही चिन्ह आहे ते दिलेलं आहे. पहा या ठिकाणी ज्या व्यक्तीने हा प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून इथं ॲस्टेरिस्कचं चिन्ह दिलेलं आहे. बेन्नी बेहनन यांनी हा प्रश्न, श्री बेन्नी बेहनन या खासदाराने विचारलेला हा प्रश्न आहे. आणि प्रश्न कशाविषयीचा होता तर तो होता, क्या गृहमंत्री यह बताने की कृपा करेंगी कि क्या सरकार को केरल उच्च न्यायालय द्वारा की गई इस टिप्पणी की जानकारी है कि केरल में लव जिहाद का कोई मामला नहीं है. म्हणजे अशा प्रकारचा तारांकित प्रश्न या व्यक्तीने या ठिकाणी विचारलेला होता सरकारला, विशेषतः म्हणजे कोणाकडे तर गृह मंत्रालयाच्या स्तरावर विचारलेला हा प्रश्न आहे. आणि मग या ठिकाणी त्याला उपप्रश्न पण या ठिकाणी जोडून त्यांनी विचारलेले आहेत. आणि मग त्या आधारावर याचं जे काही उत्तर आहे ते पुढे या ठिकाणी दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं की केरल में लव जिहाद के मामले के संबंध में दिनांक 4/2/2020 के लोकसभा तारांकित प्रश्न 23 के उत्तर में उल्लेखित विवरण असा इथं उल्लेख केलेला आहे. आणि मग जे काही उत्तर आहे त्याचं या ठिकाणी संबंधित मंत्र्यांनी दिलेलं आहे याचं विवरण इथं दिलेलं आहे. एक लक्षात घ्या की तारांकित प्रश्नासंबंधीचा जो काही प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा त्याचं उत्तर एक प्रकारे संबंधित मंत्र्याला सभागृहातच तोंडी द्यावं लागतं, सभागृहातच तोंडी द्यावं लागतं. आणि ते तोंडी दिलेलं जे एक उत्तर आहे ते संस्थेच्या वेबसाईटवर या ठिकाणी अवेलेबल असतं. ते मी इथं तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेलं आहे. म्हणून तारांकित प्रश्न नेमका कशा प्रकारचा विचारला जातो याचं हे उदाहरण आणि त्याविषयी मंत्र्यांकडून दिलं जाणारं जे काही उत्तर असतं ते कसं असतं याचं हे थोडक्यात उदाहरण मी इथं स्पष्ट करून सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न पाहूया. शिक्षणाच्या हक्काने भारतीय संविधानात बदल केले आहेत. पुढीलपैकी कोणता किंवा कोणते बदल या हक्कामुळे घडून आले नाहीत, आला किंवा आले नाहीत. पुढीलपैकी कोणता बदल या हक्कामुळे घडून आला नाही किंवा आले नाहीत असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग आपल्याला या ठिकाणी कोणता बदल घडलेला आहे याचा विचार करायचा नाहीये तर कोणता बदल घडलेला नाही याचा विचार करायचा आहे. मग आता पहा, 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद असणाऱ्या कलम 21A चा समावेश करण्यात आला. या हक्कानुसार कलम 51A मध्ये एका मूलभूत कर्तव्याची भर पडली. शिक्षण हा विषय आता राज्यसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि पर्याय दिलेले आहेत अ, ब, क, फक्त अ, फक्त क आणि अ व क. तर मी उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 4 अ व क. आता पहा की या ठिकाणी या
क पर्यायाचा विचार जर केला तर तोही या ठिकाणी बदल झालेला आहे असं म्हणता येऊ शकत नाही, कारण की हा बदल झालेला नाहीये आणि एक प्रकारे अपर्यायाच्या दृष्टीने सुद्धा हा बदल झालेला नाही असं जसं उत्तर आपल्याला देता येऊ शकेल. पण आता बऱ्याचशा मुलांना हा प्रश्न पडतो की शिक्षणाच्या हक्काच्या अनुषंगाने जर भारतीय संविधानाचा विचार केला तर 86व्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत हक्कांच्या यादीमध्ये कलम 21A मध्ये प्राथमिक शिक्षणासंबंधीचा हक्क जो का आहे तो भारतातल्या मुलांना दिला गेलेला आहे आणि याचा उल्लेख तर 21A स्तरावर इथं केलेला आहे मी. मग तरीही चुकीचं का? चुकीचं यासाठी आहे की एक प्रकारे राज्य सूचीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे असं म्हणता येऊ शकणार नाही, कारण की समवर्ती सूचीमध्ये हा विषय आहे. 42व्या घटनादुरुस्तीनुसारच तो समवर्ती सूचीमध्ये स्पष्ट केलेला आहे. त्यामुळे चुकीचं आहेच. त्यामुळे हा बदल झालेला आहे असं म्हणणं चुकीचं आहे. पण चा या ठिकाणी विचार मी का केलेला आहे तर या दोघांचाही विचार आपण पुढे स्पष्टीकरणामध्ये पाहूया. 86वी घटनादुरुस्ती 2002 ज्यानुसार भारतीय घटनेतील कलम 21A मध्ये हा हक्क दिला आहे. कोणता? प्राथमिक शिक्षणासंबंधीचा किंवा मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणासंबंधीचा हक्क दिलेला आहे. आणि वयोमर्यादा काय स्पष्ट केलेली आहे? 6 ते 14 या वयोगटातील मुलामुलींसाठी हा हक्क दिलेला आहे. मग आता पहा की अपर्याय हा चुकीचा याकरता आहे का तर इथं फक्त उल्लेख काय केलेला आहे? 14 वर्षापर्यंतच्या मुलांना. म्हणून हा अपर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. कारण की जो काही बदल झालेला आहे त्या बदलानुसार वयोगट जो आहे तो 6 ते 14 मान्य केलेला आहे या 86व्या घटनादुरुस्तीनुसार. केवळ असं म्हटलेलं नाही की 14 वर्षापर्यंतच्या मुलांना. वयोगट काय सांगितलेलं आहे? 6 ते 14 या वयोगटातील मुलामुलींना हा हक्क दिलेला आहे कलम 21A खाली. त्यामुळे अपर्याय जो इथं दिला गेलेला आहे की 14 वर्षापर्यंतच्या मुलांना हा चुकीचा आहे. त्यामुळे हा बदल झालेला आहे असं म्हणणं योग्य नाही. म्हणून या अर्थाने हा पर्याय चुकीचा आहे. राहिला हा दुसरा पर्याय की राज्य सूचीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर जसं मी उल्लेखित केले किंवा घटनेच्या भाग 4A मध्ये कलम 51A अंतर्गत कलम 51A मध्ये असे नमूद केले आहे की पालकांनी आपल्या 6 ते 14 वर्ष वयोगटातील अपत्यास शिक्षणाची संधी द्यावी. म्हणजे मूलभूत कर्तव्याच्या अनुषंगाने जो इथं उल्लेख केलेला आहे तो बरोबर आहे. त्यामुळे ब पर्यायाचा विचार करण्याची गरजच नाहीये. हे विधान बरोबरच आहे. मात्र हे विधान चुकीचं आहे. का चुकीचं आहे तर अपर्याय का चुकीचा आहे हे तुम्हाला आता सांगितलेलं आहे. पण आता या ठिकाणी क पर्यायाचा जर विचार केला तर शिक्षण हा विषय घटनेच्या समवर्ती सूचीत विषय क्रमांक 25 म्हणून 42वी घटनादुरुस्तीद्वारा समाविष्ट केलेला आहे. कोणत्या सूचीमध्ये? समवर्ती सूचीमध्ये. शिक्षण हा जो विषय आहे तो समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट केलेला आहे 42व्या घटनादुरुस्तीनुसार विषय क्रमांक 25 म्हणून. म्हणजे समवर्ती सूचीमध्ये विषय क्रमांक 25 हा शिक्षण हा विषय आहे 42व्या घटनादुरुस्ती. तर पुढचा प्रश्न पाहूया. सभागृहातील गणपूर्तीच्या दृष्टीने खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने चूक आहे किंवा आहेत? पहा प्रश्न काय आहे की सभागृहातील गणपूर्तीच्या दृष्टीने म्हणजेच गणसंख्येच्या दृष्टीने खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने चूक आहे किंवा आहेत? अध्यक्ष व अध्यक्षांचे काम पाहणारी व्यक्ती धरून 55 सदस्य एकूण सदस्य संख्येच्या 1/10 नियमाने ही सभागृहाच्या बैठकीकरता आवश्यक अशी गणपूर्ती समजली जाते. आता प्रस्तुत विधान जे काय आहे ते लोकसभा या सभागृहाच्या दृष्टीने आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि ऑब्व्हियसली हे बरोबर आहे की लोकसभेची जी काही सभासद संख्या आहे त्या सभासद संख्येचा विचार करता या ठिकाणी 545 ही जी काही लोकसभेची सभासद संख्या जे विचारात घेतली जाते सध्या त्याचा विचार करता 55 सभासद संख्या गणसंख्येसाठी एकूण सदस्य संख्येच्या 55 ही जी काही गणसंख्या आहे ती योग्य आहे 1/10 या नियमाने. म्हणून पहिलं विधान बरोबर आहे. प्रत्येक दिवशी बैठकीच्या प्रारंभी अध्यक्ष स्थानापन्न होण्याअगोदर गणपूर्तीबद्दल खात्री करून घेतली जाते. ऑब्व्हियसली जेव्हा आपल्याकडे एखादी सभागृहातलं कामकाज सुरू होतं तेव्हा सभागृहाचं कामकाज सुरू होण्याच्या आधी अध्यक्ष स्थानापन्न होण्याच्या आधी अध्यक्ष त्याविषयीची गणसंख्या पूर्ण झालेली आहे का नाही, सभागृहाच्या कामकाजाच्या अनुषंगाने गणसंख्या पूर्ण झालेली आहे का नाहीये हे पाहू शकतो, खात्री करून घेऊ शकतो. म्हणून हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे. जर एखाद्या दिवशी 11 वाजता गणपूर्ती नाही असे आढळून आले तर गणपूर्तीसाठी घंटा वाजवली जाते आणि गणपूर्ती झाल्यावरच अध्यक्ष आपले स्थान ग्रहण करतात. हेही या ठिकाणी विधान बरोबर आहे. का तर एक प्रकारे
अध्यक्षाला 11 वाजता गणसंख्या पूर्ण झालेली आहे हे लक्षात आल्यानंतरच तो आपण या ठिकाणी स्थानापन्न होत असतो। आणि जर का या ठिकाणी तशा प्रकारची गणपूर्ती झालेली नाहीये असं त्याला आढळून आलं तर ती गणपूर्ती होण्यासाठी किंवा ती गणसंख्या पूर्ण करण्यासाठी घंटा वाजवली जाते आणि त्या गणपूर्ती झाल्यानंतरच अध्यक्ष आपले स्थान ग्रहण करत असतो किंवा घेत असतो, विराजमान होत असतो असं म्हटलं ते योग्य आहे। आणि शेवटचं विधान आहे की बैठक एकदा सुरू झाल्यानंतर कोणतीही गणपूर्तीचा प्रश्न उपस्थित करू नये असा अलिखित संकेत आहे। पहा, आता या शेवटच्या विधानाबद्दल आपल्याला थोडंसं या ठिकाणी संभ्रम निर्माण होऊ शकतो। काय की बैठक एकदा सुरू झाल्यानंतर कोणीही गणपूर्तीचा प्रश्न उपस्थित करू नये असा अलिखित संकेत आहे, अलिखित संकेत आहे। मग आता पर्याय काय दिले तुम्हाला या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगाने की कोणतं विधान चुकीचं आहे किंवा आहे ते शोधायचंय। फक्त ड, क व ड, फक्त ब आणि सर्व विधाने बरोबर आहेत। मी उत्तर दिलेलं आहे किंवा सर्व विधाने बरोबर आहेत, म्हणजे शेवटचं सुद्धा हे जे विधान आहे ते बरोबर आहे की बैठक एकदा सुरू झाल्यानंतर कोणीही गणपतीचा प्रश्न उपस्थित करू नये असा अलिखित संकेत आहे। हेही जे काय आहे ते विधान बरोबर आहे। का बरोबर आहे? का तर संसदेतील सभागृहाच्या गणपूर्तीच्या नियमावलीनुसार वरील सर्व विधाने बरोबर आहेत। एकही विधान चुकीचं नाहीये। सर्व विधाने का बरोबर आहेत? कारण की गणपूर्ती संबंधीचे जे काय संसदीय नियमावलीमध्ये नियम दिलेले आहेत त्यानुसार ही सर्व विधाने बरोबर आहेत। की अलिखित संकेत आहे, इथे लिखित नियम नाहीये की या ठिकाणी एक प्रकारे गणपूर्ती विषयीचा प्रश्न कोणी उपस्थित करू शकेल म्हणून, तो अलिखित संकेत आहे, तो सर्वांकडून पाळला जातो। कारण की असा सर्वांकडून तो पाळला जावा असा गणपूर्तीचा नियमामध्येच असणाऱ्या नियमामध्ये उल्लेख आहे। यामुळे या ठिकाणी सभागृहातील गणपूर्तीच्या नियमावलीनुसार सर्व विधानेवरील जे आहेत ते बरोबर आहेत असं आपण त्याचं उत्तर देऊ शकतो। त्यानंतर खालील विधाने वाचा। भारतीय घटनेतील कलम 6 नुसार जी व्यक्ती 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानमधून स्थलांतर करून भारतात आलेली आहे ती व्यक्ती राज्यघटनेच्या प्रारंभी भारताचे नागरिक असल्याचे मानले जाईल। आणि दुसरं विधान आहे जी व्यक्ती घटनेच्या कलम 7 नुसार, पहा इथं उल्लेख जो आहे तो कलम 6 नुसारचा आहे, इथं उल्लेख जो आहे तो कलम 7 नुसारचा आहे आणि ऑब्वियसली याचा संबंध जो काय आहे तो नागरिकत्वाशी जोडला गेलेला आहे। त्यामुळे जी व्यक्ती घटनेच्या कलम 7 नुसार 19 जुलै 1948 नंतर भारतात स्थलांतर करून पाकिस्तानमध्ये गेली आहे ती व्यक्ती भारताची नागरिक समजली जाणार नाही असा इथं उल्लेख केला गेलेला आहे। आणि विचारले काय, कोणते विधान चुकीचे नाही? कोणते विधान चुकीचे नाही? चुकीचे नाही म्हणजे कोणते विधान बरोबर आहे हे आपल्याला शोधायचं आहे। या दोन विधानांपैकी कोणतं विधान बरोबर आहे की दोन्ही बरोबर आहेत हे इथं आपल्याला शोधायचं आहे। मग आता पहा, फक्त अ, फक्त ब, दोन्ही विधाने बरोबर, दोन्ही विधाने चूक। मी याचं उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे दोन्ही विधाने चूक असं त्याचं मी उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे। आता दोन्ही विधाने चूक का आहेत? कारण की पहिल्या विधानामध्ये कशाचा उल्लेख केलेला आहे पहा की पाकिस्तानमधून स्थलांतर करून भारतात आलेली आहे अशा व्यक्ती संबंधीचा उल्लेख केलेला आहे आणि दुसऱ्या विधानामध्ये कशाचा उल्लेख केलेला आहे तर भारतात स्थलांतर करून पाकिस्तानमध्ये गेली आहे त्या व्यक्तीच्या नागरिकत्वासंबंधीचा उल्लेख केलेला आहे। पहिल्या विधानात पाकिस्तानमधून भारतात आलेल्या नागरिकत्वासंबंधीच्या व्यक्तीचा उल्लेख आहे आणि दुसऱ्या विधानात भारतातच स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या नागरिकाच्या नागरिकत्वासंबंधीच्या बाबतचा उल्लेख आहे। मात्र याच्यात दोन्ही विधाने चूक म्हणण्याकरता नेमकं काय एक प्रकारे चूक आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे। मग आता पुढे आपण त्याची पाहूया किंवा चूक का आहे की भारतीय राज्यघटनेतील कलम 6 नुसार जी तरतूद आहे ती 19 जुलै 1948 या तारखेची आहे आणि भारतीय घटनेत कलम 7 नुसार ची जी तरतूद आहे की जी 1 मार्च 1947 या तारखेची आहे। म्हणजे पहा या ठिकाणी फरक काय केलेला आहे की या ठिकाणी जी ही तारीख आहे 19 जुलै 1948 ही जी तारीख दिली गेलेली आहे त्या तारखेचा संबंध जो काय आहे तो कलम 6 शी जोडला गेलेला आहे आणि 1 मार्च 1947 ही जी तारीख आहे त्याचा संबंध कलम 7 शी जोडला गेलेला आहे। फक्त फरक इथं या प्रश्नामध्ये एवढाच केलेला आहे की तारीख अदलाबदल केलेली आहे। कारण की जी काही घटनेतील कलम 6 नुसारची तरतूद आहे त्यानुसार 19 जुलै 1948 या तारखेनुसार
पाकिस्तानमधून स्थलांतर करून भारतात आलेली एखादी व्यक्ती असेल तर ती व्यक्ती भारतीय राज्यघटनेच्या प्रारंभी भारताची नागरिक असल्याचे मानले जाईल। पण 1 मार्च 1947 नंतर जी व्यक्ती भारतातून स्थलांतर करून पाकिस्तानमध्ये गेलेली आहे ती व्यक्ती भारताची नागरिक समजली जाणार नाही। म्हणजे या ठिकाणी कलम 6 आणि कलम 7 मधील ज्या काही तारखा आहेत त्या तारखांची केलेली अदलाबदल या अनुषंगाने हे दोन्ही विधाने चूक आहेत असं म्हणायला इथं जागा उरते। म्हणजे नागरिकत्वासंबंधीचा हा प्रश्न घेण्यामागचा हेतू काय, किंवा आपल्याकडे नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 जो काय आहे तो केला गेलेला आहे, त्यामुळे आपल्याला नागरिकत्वासंबंधीच्या अनुषंगाने जो काही केला गेलेला कायदा आहे नागरिकत्व कायदा 1955 आणि त्यानंतर मग जवळपास 6 वेळा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा आपल्याकडे केल्या गेल्या आहेत आणि शेवटची सुधारणा नागरिकत्व सुधारणा कायदा 2019च्या अनुषंगाने केलेली आहे। पण त्याचबरोबर आपल्याला भारतीय राज्यघटनेतल्या एक प्रकारे नागरिकत्वासंबंधीच्या ज्या काही तरतुदी आहेत कलम 6 अंतर्गत असतील, कलम 7 अंतर्गत असतील, 8, 9, 10 किंवा 11 मध्ये असतील, तर अशा ज्या काही तरतुदी आहेत त्या संबंधीची सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं। कारण की त्याही अनुषंगाने जर तुम्हाला प्रश्न विचारले गेले तर मग आपल्याला त्या प्रश्नांची सोडवणूक करणं शक्य होऊ शकेल। आणि म्हणून या ठिकाणी राज्यव्यवस्था प्रश्नसंच भाग 5 अंतर्गत आपण आज अशा या वेगवेगळ्या प्रकारच्या संबंध प्रश्नांची जी काही चर्चा आहे ती विस्तारित केलेली आहे। आज या ठिकाणी या संबंध प्रश्नांच्या चर्चेच्या अनुषंगाने आपण इथं थांबूया। थँक्यू, धन्यवाद।